आता मूळ मुद्दा आहे तो ओबीसीचा. तुम्ही ओबीसीचा सर्वात मोठा चेहरा म्हणून तुम्ही मंत्रिमंडळामध्ये परतताना पाहायला मिळत आहे. निवडणुका समोर आहेत. स्थानिक स्वराज्य संस्था घ्या असं सर्वोच्च न्यायालयाने सांगितलंय. परत तुम्हाला तुमचा चेहरा हवा म्हणून तुम्हाला मंत्रिमंडळात घेतलं, गरज आहे तुमची म्हणून तुम्हाला मंत्रिमंडळात घेतलं, की फक्त राजकारणापुरतं पुन्हा एकदा भुजबळ हवेत? तुमचा प्रश्न बरोबर आहे. मग बाळासाहेबांनी मला आमदारबरोबर महापौर पद का दिलं 2 वेळा? कशासाठी दिलं? त्यावेळेला ओबीसीचा मुद्दा होता नाही, बरोबर. आम्ही काँग्रेसमधून आल्याबरोबर 10 दिवसामध्ये मला कॅबिनेट मिनिस्टर केलं. त्यावेळेला काय मुद्दा होता? काय त्यावेळेला अशी काय परिस्थिती निर्माण झाली होती? पवारसाहेब झाले, मला ताबडतोब घेतलं. काय मुद्दा होता? 2095-96 साली ज्येष्ठ लोक असताना तिकडे मला विरोधी पक्ष नेता आणि CWCचा काँग्रेस वर्किंग कमिटीचा मेंबर केलं पवारसाहेबांनी. त्यावेळेला काय मुद्दा होता? काय मुद्दा होता त्यावेळेला? काय आणि त्याच्यानंतर सुद्धा ज्या वेळेला म्हणजे आमचं सरकार आलं काँग्रेस राष्ट्रवादीचं, तेव्हा मोठ्यात मोठं पद मला दिलं. त्यावेळेला काय मुद्दा होता? पुढे सुद्धा 2004 काय मुद्दा होता? 9 19 जेलमधून आलो, काय मुद्दा होता? हा मुद्दा तर फार म्हणजे माझ्या दृष्टीने तर मी 35 वर्ष काम करतो आहे, परंतु ही लढाई फक्त जी आहे कारण ती चुकीच्या पद्धतीने उठवली गेली ती फक्त ह्या 1-2 वर्षात. पण त्या जातीचं कुठे राजकारण होतं त्या काळात? आता जात किती महत्वाची झाली राजकारणात? त्यामुळे त्यावेळेस भुजबळमध्ये काहीतरी स्पार्क असेल का फक्त जात होते का फक्त ओबीसी होता म्हणून तो महापौर आमदार उपमुख्यमंत्री होता? कशामुळे झाला? तर पक्षासाठी काम करणार, झटून काम करणार, जीव धोक्यात घालून काम करणार, तो स्पार्क काहीतरी त्यांना वाटला म्हणून वेगवेगळी पदं मिळाली. या वेळेला हे तर ठीक आहे, योगायोगाने ते झालंच. ओबीसीच्या विरुद्ध लढलो मी, तो माझा स्वभाव आहे काय लढणं. या सरकारने जर मराठा आरक्षण देण्यासाठीचा जो निर्णय आहे त्याची अंमलबजावणी केली आणि मराठा समाजाला राजकीय, शैक्षणिक आणि इतर बाबीतलं आरक्षण मिळालं नोकरीतलं, तर तुमची भूमिका काय असेल? या सरकारमध्ये राहाल तुम्ही? राहणार, कारण त्यांना वेगळं आरक्षण दिलंच आहे. त्यांना 10% ओबीसीचं आरक्षण ते देऊच शकत नाही. हे सरकार देणं शक्य नाही. याचं कारण मराठा समाजाला ओबीसीमध्ये आरक्षण द्या हे 4 आयोगाने फेटाळलं, सुप्रीम कोर्टाने फेटाळलं काय. आणि सुप्रीम कोर्टाचा जो निर्णय असतो, जजमेंट असते काय, तो लॉ ऑफ द लँड होतो. त्यामुळे ते शक्यच नाही आहे काय. पण बाकीच्या सगळ्यात लहान लहान गोष्टी चालतात, परंतु ते होणार नाही. म्हणून तर वेगळं आरक्षण दिलं. आणि त्यांना द्यायचं असतं तर दिलं असतं ना सरकारनं. त्यावेळेला शिंदे साहेब होते ना मुख्यमंत्री, देऊ शकत नाही ना, काय करणार तुम्ही काय. म्हणून त्यांना वेगळं आरक्षण दिलं. ते काँग्रेसमध्ये आम्ही असताना, काँग्रेस राष्ट्रवादी असताना सुद्धा आम्ही दिलं. ते फडणवीस सरकार होतं 15 ते 19 पर्यंत काय, म्हणजे 20 पर्यंत, त्यावेळेला सुद्धा दिलं. त्यावेळेला प्रत्येक वेळा मी हात वरती केला, मराठा समाजाला वेगळं आरक्षण द्या. पण ओबीसीमध्ये, कारण ओबीसीमध्ये 54% भटका, विमुक्त आणि 374 जाती लहान लहान. एक भुजबळ आणि एक मुंडे तुम्हाला दिसले म्हणजे ओबीसी फार मोठा नाही झाला. आज 7.5-7 कोटी जर महाराष्ट्रात असतील तर नावं सांगा ना, किती लोक राजकारणात पुढे आहेत, किती लोक मंत्री असतील. आता नावाला मंत्री घेणं ते वेगळं, लढणारे किती समाजासाठी. एक मुंडे साहेब होते, आम्ही लढतो. तर ते असं आहे की ते काही होणार नाही आहे काय. आणि ते लोकांची दिशाभूल करणारं ते प्रकरण होतं सगळं. ज्यांचा त्याच्यामध्ये काही अभ्यास नाही, शिक्षण नाही, अशा माणसाने उठवलेलं ते एक वावटळ होती.